काय, पण कुठे कुठे कथेकडे बी यावं लागते आणि पद्मपुराण लिंग पुराणामध्ये बी कुठंतरी जावं लागते. पूजेची बी महिमा आपल्याला कळला पाहिजे. सर्वात मोठा महत्त्वाचा महिमा पूजेचा. महादेवापासून आपल्याला काहीतरी मागावं लागते, कारण मागितल्याशिवाय देव बी आपल्याला देत. आणि महादेवाला खीर बी खूप आवडते. बरं काय आवडते हे खीर कोण आणली होती माहिती आहे का तुम्हाला? महादेवाला खीर का आवडते त्याला कारण आहे. एक दिवस पार्वती आणि महादेवजी बसलेले असताना जी महादेवाची सासू आहे मेना, तिला मैना बी म्हणतात, काय म्हणतात, ते मुलीच्या भेटीसाठी आली. कोणाच्या भेटीसाठी? आणि मुलीनं महादेवाला सांगितलं, म्हणे देवा, म्हणे काय, माझी आई आहे काय, आणि मला सांगा आई आली की किती हरिक होती मुलीला, होते ना. मायरातली आईच नाही. काही लोक अजून मी म्हणतात मायरातले काय गोळ आहे. हा शब्द तर प्रत्येकाचा पाठ आहे, पण खाल्लो कोणच नाही. काय गोळ आहे मायरा? बरं हे काय आहे? संतांनी खूप याच्यात टाकलेल्या. सासू आज बी देवानं उचलली चालते, खुशी आहे तिला. ते तुमच्यासाठी बोंबलणार बी, बोंबलणार नाही असं नाही, बोंबलते ते. पण कोणासाठी बोंबलते? ते तुमच्या प्रेताला पाहून नाही बोंबलं, कारण ज्याच्या नावाचं कुंकू लावलं ना त्याची माय आहे ते, आणि त्याची माय गेली म्हणून तो रडून राहिला. आणि हिनं ज्याच्या नावाचं कुंकू लावलं जो रडती, हिचा नवरा, नवऱ्याचा होंबळला दाटून आला की आपोआप बोंबलते. सासूसाठी रडेल सोन भावांतरीचा, मायेसाठी रडेल एक भावांतरी.